सर्वांना शुभ संध्या. वेळ बराच झालेला आहे, भाषणंही बरीच झालेली आहेत, त्याच्यामुळे मी काही फार जास्त लांबवणार नाही. म्हणजे फार लांब भाषण देण्याचा माझा इरादा नाही. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, जे सगळे बसलेले आहेत आणि ज्यांची वाटतं झालेली आहे, समोर बसलेले अनेक पत्रकार, समोर बसलेले पत्रकारितेमध्ये इंटरेस्ट असणारे काही माणसं आणि बाकी सर्व माझ्या मित्रांना, मी 5 वर्ष सुप्रीम कोर्टात होतो. 5 वर्ष काम केलं मी. त्या 5 वर्षात माझ्या समोर आलेले काही खटले हे म्हणजे अगदी खूप गाजलेले खटले होते. पण मी काही आठवणी सांगणार आहे. एक दिवस रोज टाइम्स ऑफ इंडिया वाचतो आपण, इंडियन एक्सप्रेस वाचतो, काय जे काय असेल ते. तर मी एक उघडलं सकाळी चहाबरोबर आणि सुप्रीम कोर्ट नॉड्स इन फेवर ऑफ लिव्ह इन रिलेशनशिप ही लाईन वाचली. म्हणजे कोण विद्वान आहे रे बाबा हे सुप्रीम कोर्ट. खाली पाहिलं तर माझंच नाव होतं, जस्टिस सिरपुरकर. मी हबकलो, म्हटलं मी केव्हा असं म्हटलं बाबा की सुप्रीम कोर्ट नॉड्स अँड सपोर्ट्स दी. झालं असं होतं की एका माणसाचा तो बालविवाह झाला होता त्याचा. त्याच्यानंतर त्यांनी त्या बायकोला टाकून दिलं आणि तो शहरात गेला. शहरात त्यांनी सरकारी नोकरी मिळवली. इकडे ही बाई काही न करता खेड्यात राहून गेली. त्यांनी दुसरं लग्न केलं. 4 मुलं झाले. 4 मुलं झाल्यानंतर एक दिवस हे गृहस्थ मेले. सगळेच मरतात, तेही मेले. त्याच्या सक्सेशन सर्टिफिकेटवरती कोणाचा अधिकार आहे हा प्रश्न आला. कारण ती जी दुसरी बाई होती, दिले होते आपल्या नवऱ्याला, आणि त्या 4 मुलांचा सांभाळ त्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर देखील ती करत होती. अर्ज आला कोर्टात. सगळे काय असतं की आमचे सगळे जसे पत्रकार सगळे हुशार असतात, जन्मजात पत्रकार म्हटलं की तो हुशार, तसे वकील म्हटलं की तो लर्नेड, जज म्हटलं की तो जास्त लर्नेड, अनलेस अदरवाईज प्रूव्ह. हे होतं. पुष्कळचे वकील म्हणजे डॉक्टरांच्या चुकीमुळे माणूस खाली जातो, तर वकिलांच्या वरती जातो. वकिलांच्या चुकीमुळे तो खाली जातो. इतकाच फरक आहे. असो, तर त्या केसमध्ये खालच्या कोर्टाने निकाल दिला की बाबा रे, हे जे दुसरं लग्न आहे हे तर इल्लीगल आहे. त्याच्यामुळे हे सगळी मुलं हे सगळे अनवरस आहे. त्याच्यामुळे सक्सेशन सर्टिफिकेट त्या खेड्यातल्या बाईला, जिनी आपल्या नवऱ्याचं तोंड पहिल्या रात्रीनंतर पाहिलंच नव्हतं, तिच्या फेवरमध्ये देऊन टाकला निकाल. मग डिस्ट्रिक्ट जजकडे गेलं. डिस्ट्रिक्ट जज म्हणाला नाही हे असं कसं बाबा, आमचे ते जास्त विद्वान. त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं की नाही बरोबर नाही आहे, हे इकडे हिला मिळायला पाहिजे. हायकोर्टाकडे आलं. हायकोर्टाने म्हटलं की नाही हे बरोबर नाही आहे, हे गडबड झालेली आहे, हा निकाल वापस फिरवतो, डिमांड. त्याच्यावरती त्यांचं समाधान नाही झालं म्हणून सुप्रीम कोर्टात माझ्यासमोर आलं. मी हा विचार केला, माझ्याबरोबर दुसरे वरिष्ठ न्यायाधीश होते. मी हा विचार केला, म्हटलं अरे असं कसं होईल, या बाईनी आपलं पूर्ण लाईफ या माणसाला देऊन टाकलं, काहीतरी ते याला मिळायला पाहिजे. म्हणून मी असा निकाल दिला की जरी हे लग्न दुसरं अवैध असलं तरी त्या लग्नापासून झालेली संतती अवैध नाही, ती वैध संतती आहे. त्यामुळे या वैध संततीचा त्यांच्या बापाच्या संपत्तीवरचा अधिकार असायलाच पाहिजे. ॲट द सेम टाईम ही जी बाई आहे हिचं लग्न तर पूर्ण वैधच होतं, म्हणून हिलाही काही मिळायला पाहिजे. म्हणून मी असा निकाल दिला की 1/5 भाग, 4 मुलं होती, 1/5 भाग त्या बाईला जाईल जी
आणि या बाईला काही मिळणार नाही, पण त्या 4 मुलांना संपत्ती मिळायला पाहिजे, म्हणजे सक्सेशन सर्टिफिकेट मिळायला पाहिजे. पण त्याच्याकरता या पहिल्या बायकोनी लिहून द्यायला पाहिजे की मी बाकीची 4 पंचमांश संपत्ती हिला देणार आणि 1 पंचमांश संपत्ती माझी. हे जोपर्यंत ती लिहून देत नाही तोपर्यंत तिला सक्सेशन सर्टिफिकेट देऊ नये. आता या बाबतीत सुप्रीम कोर्ट लॉर्ड्स इन फेवर ऑफ लिव्ह इन रिलेशनशिप कुठे आलं, पण ते मथळा आला होता. आता प्रसंग नंबर 2, मी बसलो होतो, मी त्यावेळी ज्युनियर जज होतो, माझ्याबरोबर एक सिनियर जज बसले होते, मी नाव नाही घेत त्यांचं. प्रसंग असा होता की गुजरातमध्ये DGP पांडे नावाचा एक माणूस तो DGP झाला. त्या DGP बरोबर ते एका त्यावेळेसचे जे मुख्यमंत्री होते त्यांचे जे विरोधक होते त्यांनी सुप्रीम कोर्टात आर्टिकल 32मध्ये एक पिटिशन टाकली की हे फार हा माझा काय आहे आर्टिकल 32मध्ये म्हणजे 32मध्ये फक्त तुमचा जर फंडामेंटल राईट ब्रीच झाला तरच तुम्ही सुप्रीम कोर्टात डायरेक्ट येऊ शकता, नाही तर येऊ शकत नाही. पण आता हे काय आहे, वकील लोक सगळा विद्वान, अनलेस अदरवाईज प्रूव्ड. त्याच्यामुळे त्यांनी एक पिटिशन टाकलं. पिटिशन टाकल्यानंतर माझ्या बाजूची जे पुकारली गेली, अमुक अमुक वर्सेस अमुक 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 अमुक, सिनियर ॲडव्होकेट उभे झाले. सुप्रीम कोर्टात आमच्या ते मोठं गडबड असते आणि आमच्या जजसाहेबांनी भयंकर बोलायला सुरुवात केली. येस 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 मिस्टर सो अँड सो, वी नो ऑल दोज who did all those injustices in against the Mohammedans are now ruling Gujarat. We know it. मग हे असं म्हटल्याबरोबर मी म्हटलं आर एनी जर्नलिस्ट हिअर, प्लीज राईज अप. 10-15 लोक उठून उभे झाले. म्हटलं प्लीज नोट अँड प्रिंट टुमॉरो, यू आर गोइंग टू मेक अ न्यूज टुमॉरो अगेन्स्ट दॅट चीफ मिनिस्टर हू इज नॉट हिअर for having appointed this DGP. You please note that Justice Sirpurkar did not share these opinions of his senior judge. आमचे सिनियर जज फारच हे होऊन गेले. ब्रदर what are you saying? म्हटलं yes, you didn't ask me before opening your mouth and expressing your opinion. Therefore I have to open my mouth and express my opinion. फॉर्च्युनेटली दुसऱ्या दिवशी ते तसंच आलं की असं असं अमुक अमुक जज म्हणाले, पण जस्टिस सिरपुरकर डिड नॉट शेअर दिस ओपिनियन. प्रिंट मीडियाचा जोर इतका जबरदस्त आहे की आम्ही प्रिंट मीडियाच्या भरोशावरती जजमेंट्स लिहून मोकळे होतो. आमच्या मनातच वा कसं नाही होणार, ते वर्तमानपत्रात आलेलं आहे. मी तुम्हाला एक सांगतो, अक्षर म्हणजे ज्याचा नाश होत नाही. म्हणून जे लिहिण्यात येतं ते होतं अक्षर, त्याचा कधीही नाश होत नाही आणि ते नेहमी लिहिलेलं राहतंच. त्यामुळे प्रिंट मीडियाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. मग काहीही अमुक वृद्धाला विनयभंगाकरता अटक झाली की आम्ही त्या वृद्धाला डिवॉर्स ठरवून मोकळे होतो. आमचे संपूर्ण ओपिनियन्स हे तरुण भारत, लोकसत्ता, सकाळ, अमुक धमुक हे वाचून, सकाळचं चहाच्या बरोबर ज्या चविष्ट बातम्या वाचतो त्या बातम्या वाचून आम्ही आमचे ओपिनियन्स तयार करतो. ही एक अत्यंत दुःखद गोष्ट आहे. त्यातल्यात मध्यमवर्गीय जे असतात ते तर फारच जजमेंट रायटर्स असतात. म्हणजे त्यांनी काय केलेलं असो व नसो, छापून आलं होतं ना पेपरमध्ये, मग ते बरोबर आहे. जर छापून आलं होतं तर मग तो रेपिस्ट आहे, तो मर्डरर आहे, तो चोर आहे, तो अमुक आहे, तो दमूक. हे जे प्रॉब्लेम असतात आमचे, त्याच्याकरता म्हणून पत्रकाराची एक फार मोठी जबाबदारी असते. त्या आमच्या दिल्ली सुप्रीम कोर्टात असताना ती तलवार मर्डर केस झाली होती.
एका डेंटिस्ट, प्रसिद्ध डेंटिस्ट आणि त्याच्या बायकोनी आपल्या मुलीलाच मारून टाकलं. का? तर ती मुलगी काहीतरी त्या गुरख्याबरोबर, त्या गुरखा जो कोणी असेल त्याच्याबरोबर ती प्रेमात पडली होती. पण तिची पण त्या सगळ्यांनी ठरवून टाकलं की त्या डॉक्टर तलवारनी आणि त्याच्या बायकोनी आपल्या मुलीला मारलं, कारण ती मुलगी डिवॉर्स होती. अरे हे ठरवणारे तुम्ही कोण? कायदे आहेत, कोर्ट्स आहेत. पण हे जे मीडिया ट्रायल हा जो एक भयानक प्रकार या देशात आहे, त्या मीडिया ट्रायलपासून भले भले सुटलेले नाही. त्यामुळे पत्रकारांनी हे या मीडिया ट्रायलपासून वाचायला पाहिजे. मी बरोड्याला शिकलो, बरोड्याला राहिलो होतो. मी मॅट्रिक बरोड्यातून केलं. तेव्हा बरोड्याला 3-4 लोक होते ज्यांना लोक अतिशय फटकून असायचे. अरे नाही रे बा, तो पत्रकार आहे, तो जर्नलिस्ट आहे, तो काही पाठवून देईल आमच्या विरुद्ध, अशी भीती असायची. गंमत अशी की अशी चीप पॉप्युलॅरिटी मिळवण्याकरता अनेक पत्रकारांनी आपली पत्रकारिता, आपली संहिता, आपली नीती, आपली लेवल सोडलेली आहे. आणि हे करून तुम्हाला मिळतं काय? त्याला न्यूसन्स व्हॅल्यू म्हणतात. ज्याची न्यूसन्स व्हॅल्यू जास्त तो जास्त. म्हणजे गंमत आहे की आमचे धर्माधिकारी साहेब एक गोष्ट सांगायची, कारण तू किती मोठा वकील आहे? मी इतका मोठा वकील आहे म्हणे की मी विदाऊट लाईट गाडीने फिरलो तरी पोलीसवाला मला चलान करणार नाही. म्हणजे मी इतका मोठा. का? तर माझी न्यूसन्स व्हॅल्यू जास्त. अशी न्यूसन्स व्हॅल्यू वाढवण्यापेक्षा जर पत्रकारांनी आपली इसेन्शियल व्हॅल्यू वाढवली तर ते जास्त चांगलं होईल. आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आर्टिकल 19 आहे, एव्हरीबडी एंटायटल्ड टू हॅव हिज ओपिनियन अँड दिस इन्क्लूड्स ऑल्सो द एक्सप्रेशन ऑफ द ओपिनियन, राईट टू एक्सप्रेशन. त्या आर्टिकल 19A जितका दुरुपयोग करायचा तितका दुरुपयोग आम्ही केलेला आहे. काहीही बोलत. आत्ता परवा मी एक वाचलं की मला कोरोना झाला होता ही बातमी येऊ नये किंवा असं कुठेही येऊ नये. अरे तुला जर कोरोना झाला होता तर त्यांनी काय फरक पडतो? त्याच्यामुळे तुझी क्रेडिबिलिटी गेली का? नाही. तरी पण हे असं होतं. सुप्रीम कोर्टाने आत्तापर्यंत अनेक निकाल दिलेले आहेत. मला एका निकालात मी आत्ता परवा विचारलं, आत्ता अपराजितांना विचारलं, गांधी हत्या आणि मी, गोपाळ गोडसे यांनी लिहिलेलं पुस्तक, त्या पुस्तकावरती बंदी आहे. का? आमच्याकडे काहीही झालं की काहीही होऊ शकतं. म्हणजे गव्हर्मेंट्स, एक्झिक्युटिव्ह कशा रीतीने विचार करतील याचा नेमच नाही आहे. त्याच्यावरती का गांधी हत्या आणि मी का? कारण त्याच्यात नथुराम गोडसेचं कॅरेक्टर चांगलं दाखवलं होतं. हे दाखवलं होतं की खरंच नथुराम गोडसे विद्वान होता आणि नथुराम गोडसेनी छान आर्ग्युमेंट केलं आणि जेव्हा त्याचं आर्ग्युमेंट संपलं तेव्हा सगळे लोक आपल्या रोमांटिक होते. एक्झॅक्टली हीच गोष्ट G.D. खोसला, जस्टिस G.D. खोसला यांनी 9 पुस्तकाचं नाव नाही आठवत आता, 9 केसेस अँड मी असं त्या पुस्तकाचं नाव होतं. त्यांनी लिहिलं की जेव्हा नथुराम गोडसेनी आपलं भाषण, आपलं आर्ग्युमेंट संपवलं त्यावेळीस हायकोर्टात मागे बसलेले पुरुष आपला रुमाल काढून ते हतबल झाले होते, ते चुपचाप बसले होते आणि बायका अगदी रडत होत्या. हे खोसलाचं पुस्तक नाही झालं जप्त, पण त्या गोपाळ गोडसेचं कदाचित त्याचं आडनाव गोडसे होतं म्हणून त्याचं पुस्तक मात्र प्रिस्क्राईब झालं होतं. आणि नंतर जस्टिस चंद्रचूडसारख्या विद्वान माणसांनी निकाल लिहून ते पुस्तक वादातीत ठरवलं. थोडक्यात म्हणजे काय की माझ्या एक्सप्रेशनवरती आलेले जे सरकारी पाळत म्हणा किंवा सरकारी विरोध म्हणा किंवा सरकारी निर्बंध म्हणा,
ते किती बरोबर आहे हे ठरवण्याची जबाबदारी न्यायस्थानाची असते आणि न्यायाधीशांनी ती जबाबदारी समर्थपणे पेललेली आहे. तरी पण कोणी एका पोंक्षे नावाच्या एका नटाने मी नथुराम बोलतोय म्हणून नाटक आणलं, तेव्हा आमचे सगळे काही कार्यकर्ते तिथे जाऊन पोहोचले आणि तिथे त्यांनी दगडफेक केली. आणि ही घटना की ते अमुक अमुक पक्षाचे कार्यकर्ते होते, त्यांनी अमुक अमुक केलं, हे सगळं तिखट मीठ मसाला सगळं दुसऱ्या दिवशीच्या पेपरात छापून आलं. याचं नुकसान कोणाचं झालं? याचं नुकसान त्या नटाचं झालं जो इमानदारीने आपलं काम करत होता. नुकसान कोणाचं झालं? त्या पक्षाचं झालं ज्यांनी विचित्र व्ह्यू घेऊन काहीतरी गोटमार केली, दगडफेक केली, इत्यादी इत्यादी इत्यादी. एवढं सांगायचं मतलब असा की या पत्रकारितेमध्ये जबाबदारी हा एक सगळ्यात मोठा, विश्वासार्हता, क्रेडिबिलिटी, जबाबदारी हा सगळ्यात मोठा फॅक्टर असावा. ती जर नसली, तुमच्याजवळ विश्वासार्हता नसली, क्रेडिबिलिटी नसली, तर तुमची पत्रकारिता कुठल्याही कामाची नाही. कुठली बंधनं येऊ शकतात पत्रकारावर? सगळ्यात मोठं बंधन येतं एक पॉलिटिकल. मी नागपुरात RSSच्या विरुद्ध लिहिलं तर काय होईल, मी मुसलमानांच्या विरुद्ध लिहिलं तर कसं काय होईल, मी ख्रिश्चनांच्या विरुद्ध लिहिलं तर काय होईल, मी चर्चची न्यूज अशी दिली की एका पादऱ्याने बलात्कार केला होता, त्याला सोडला, हे याच्याबद्दलची बातमी दिली तर काय होईल. हे एक पॉलिटिकल. दुसरं म्हणजे इकॉनॉमिकल. अमुक कंपनीच्या विरुद्ध मी दिले तर त्या कंपनीने दिलेल्या ॲडव्हर्टिजमेंट्स आम्हाला मिळणार नाही. हा विचार. आणि मग पत्रकारांनी जरी दिलं तरी तिथे एडिटर्स असतात, अरे पुढची बातमी दिली रे तू बाबा, याच्याकडून आपल्याला जाहिराती येतात ना, इतक्या जाहिराती येतात ना. म्हणजे कोणता इकॉनॉमिकल अँगल. त्या पत्रकारावरती इकॉनॉमिकल अँगल, पॉलिटिकल अँगल, सोशल अँगल आणि स्वतःच्या इझमचा. तो जर कम्युनिस्ट असेल तर तो म्हणेल की मी अँटी कम्युनिस्ट न्यूज देणार नाही, मी नाही लिहिणार, मग मी रंगवीन ही न्यूज काहीतरी करू. हे सगळं असून ज्यांनी खऱ्यादी पत्रकारिता केली असे पत्रकार आहेत. असे पत्रकार आहेत म्हणून आम्हाला सकाळी उठल्यानंतर लोकसत्ता, तरुण भारत, हितवाद वाचल्याशिवाय आमचा चहा होत नाही. हे खरं सत्य ते आहे. आणि हे आहे कारण जसे वाईट पत्रकार आहेत तसे इमानदार पत्रकार आहेत, तसे जबाबदार पत्रकार आहेत, तसे वाचक ज्यांच्या अभ्यासू पत्रकार आहेत. म्हणजे आले बना ठोकुरी दिले असेवाले पत्रकार नाहीत, काही पत्रकार आहेत. म्हणून ती पत्रकारिता टिकून आहे. समाजातली जी गोष्ट टिकून राहते ती समाजातले चांगले फॅक्टर्स असतात त्याच्यामुळे टिकून राहते, वाईट फॅक्टर्समुळे टिकून राहत नाही. आणि ज्या अर्थी हे टिकून राहिलेलं आहे, ज्या अर्थी अजून मला सकाळी उठल्यानंतर मला पेपर दिसले नाही. काल 1 मे होता, मी चिडचिड करत होतो. 2 मे होता, चिडचिड, अरे एवढं पेपर क्यों नाही आले, पेपर का नाही आले. मग नंतर लक्षात आणून दिले की आज सुट्टी आहे सगळ्यांना, पेपर आले. हे असं होतं. आम्ही विचार करायला गेलो तर सुप्रीम कोर्टाने A.K. गोपालन वर्सेस स्टेट अशी एक केस आहे ज्याच्यामध्ये हा अधिकार तो गोपालनने केला. A.K. गोपालनचा खटला हा अतिशय गाजलेला खटला होता आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या प्राईम खटल्यांमधला तो एक खटला मानला जातो. सुप्रीम कोर्टाने अनेकदा हे विचार स्वातंत्र्य, उच्चार स्वातंत्र्य आणि जे स्वातंत्र्यामुळे कोणाचाही मुस्कटदाबी होणार नाही हे स्वातंत्र्य अनेकदा
सुप्रीम कोर्टाने केलं. त्याच्यामुळे आम्हाला न्यायव्यवस्थेची थोडीशी बूज राखायला पाहिजे. केवळ मी न्यायव्यवस्थेत होतो म्हणून मी बोलतोय असं नाही. न्यायव्यवस्थेबद्दल बोलताना इतके खटले प्रलंबित आहेत. हो आहेत खटले प्रलंबित. पण जर जगात शेवटले 7 माणसं राहिले तर त्याच्यातला एक न्यायाधीश असेल, 2 वकील असतील, 2 लढणारे असतील आणि 2 बाकीचे 2 माझा खटला केव्हा होतो हे वाट पाहणारे परिस्थिती आहे. लिटिगेशन इज वन ऑफ द कॉस्टलीएस्ट हॉबीज ऑफ द इंडियन्स. तुम्ही न्यायव्यवस्थेच्या नावाने बोटं मोडता. इतके खटले प्रलंबित आहेत, इतके खटले. अहो, आज खटला टाकल्यानंतर 3ऱ्या दिवशी तुमच्या खटल्याचा निकाल लागायला पाहिजे. इतके न्यायाधीश तुम्ही नेमलेले आहेत का? विचार करा. मी कलकत्ता हायकोर्टाचा मुख्य न्यायाधीश होतो तेव्हा मी 250 मला सिव्हिल जजेस द्या असं एक पत्र चीफ मिनिस्टरला लिहिलं. मी चीफ मिनिस्टर नाव सांगायला तयार नाही, ममताला नाही, दुसऱ्या होत्या. माझ्या पत्राची दखल देखील घेतलेली गेली ना, मुळीच. आणि 3ऱ्या दिवशी मला लक्षात आलं की या सरकारने 25,000 प्राथमिक शिक्षक नेमले. 25,000 प्राथमिक शिक्षक जे होते, जे नेमलेले होते ते सगळे कॅडरवाले होते. हे सांगणे न लागेल का हिशोब काय होता? अरे, एक तुम्ही सिव्हिल जज नेमला, तो किती मतं मिळवून देणार आहे तुम्हाला? काहीच नाही. उलट एक प्राथमिक शिक्षक म्हणजे त्याच्या वर्गात 40 विद्यार्थी म्हणजे 40 कुटुंब. 40 कुटुंब म्हणजे 40 गुणिले 5, प्रत्येक कुटुंबात 5 मतं असतील असं धरून 201 प्राथमिक शिक्षक इज इक्वल टू 200 वोट्स. अशा हिशोबाने जर आम्ही अपॉइंटमेंट्स केल्या तर दुसरं काय होणार? ते 250 लोक अजूनपर्यंत झालेले नाही आहेत. तुम्ही जर न्यायसंस्थेला पैसेच दिले नाही, तुम्ही जर न्यायसंस्थेकरता वेगळा निधीच काढून ठेवला नाही तर ती न्यायसंस्था त्या चौधरी. तुम्हाला सांगतो, मी मुंबई हायकोर्टात असताना, नागपूर असताना कुहीला गेलो. कुहीच्या कोर्टात पाहिलं तर लेडी मॅजिस्ट्रेट होती. त्या लेडी मॅजिस्ट्रेटकरता बाथरूम देखील नव्हती. हे एक स्टार्क सत्य आहे. जर तुम्ही असलं इन्फ्रास्ट्रक्चर देता, तुम्ही काय न्यायव्यवस्थेच्या नावाने बोटं मोडता? आणि बोटं मोडून तुम्ही कोणाला, जेव्हा तुम्ही एक बोट न्यायव्यवस्थेकडे दाखवता तेव्हा इतर 4-3 बोटं तुमच्याचकडे असतात ना. हा एक प्रकार आहे. त्याच्यामुळे असो, माझं भाषण लांबत चाललं आहे. उगीच मला लांबवायचं नाही आहे. मला एकच म्हणायचं आहे की जेव्हा पत्रकारिता कराल, डिजिटल पत्रकारितेबद्दल मी काही न बोललेलं बरं. मी फेसबुकवरती नाही, मी कधीही ट्विट करत नाही, माझा ब्लॉग नाही. बिकॉज आय डोंट बिलीव इन दॅट. आय बिलीव इन अक्षर. जो लिखा है, जे खरं आहे ते आहे. कारण गुगलवरती काय वाटेल ते येऊ शकतं. आयुष्यात एकदाही नो बॉल न टाकणारे बॉलर्स म्हणून 3 बॉल आणि ते साफ चूक होतं. त्याच्यात कपिल देवचे नव्हतं. मी स्वतः कपिल देवला नो बॉल टाकताना पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे गुगल महाराज काय बातमी देतील, कशी बातमी देतील, त्याची विश्वासार्हता काय आहे याचा काहीही नेम नाही. जे माझ्या बुद्धीला पटेल, जे मला खरं वाटेल, ज्याचा एक आधार आहे, असेच मी माझे निर्णय घेत आलेलो आहे. न्यायालयातही, न्यायालयाच्या बाहेरही. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही डिजिटलचा भाऊ करण्यात काही मतलब नाही. हो, आहे डिजिटलमध्ये खूप लोकांना, पण ते वाटेल त्या सब्जेक्टवरती तुम्हाला यूट्यूब मिळते, वाटेल त्या सब्जेक्टवरती तुम्हाला गुगल मिळतं आणि ते सगळं बरोबर असतंच असं नाही. जे काय असेल ते असो, आपल्याला निरक्षीर विवेक पत्रकाराला असायला पाहिजे.
पत्र 1-2 मिनिटात फक्त एक गोष्ट सांगतो, भाषण संपवतो. संजय माझ्या दृष्टीने पहिला पत्रकार म्हणजे संजय, महाभारतातला संजय. काय केलं त्यांनी? त्यांनी धृतराष्ट्राला पूर्ण युद्धाची कथा सांगितली. धृतराष्ट्र म्हणजे कोण? तो आंधळा होता, त्यावर तो पाहतो. आपण सगळे धृतराष्ट्र आहोत. आपण सगळे धृतराष्ट्र आहोत. आपल्याला काही माहीत नाही, पब्लिक. मग त्या पब्लिकला सांगण्याचं काम कोण करतात? पत्रकार करतात. म्हणून पत्रकारांनी संजयची भूमिका घेतली पाहिजे. ती काय भूमिका होती? जसा संजयनी अभिमन्यूचा झालेला वध इनकरेक्ट होतं, ते अगदी 6 योद्ध्यांनी मिळून त्याला मारलं होतं सांगितला, तसा संजयनी द्रोणाचार्यांचा कप्तानी झालेला वधही धृतराष्ट्राला सांगितला. त्यांनी जे जसं घडलं ते स्वतःचं तिखट मीठ न लावता, त्या स्वतःच्या भूमिका न मांडता त्यांनी फॅक्ट्स सांगितल्या, त्यांनी खरं सांगितलं, सत्य सांगितलं. तशी भूमिका पत्रकारांची असावी अशी अपेक्षा वर्तवून आणि अपेक्षा करून मी आपला निरोप देतो. धन्यवाद सर. पत्रकारितेमध्ये येणारे उत्सुक जर्नलिझमचे विद्यार्थी इथे उपलब्ध आहेत. चिपळूणकर सरांनी सांगितलं की संजयची भूमिका स्वीकारा आणि पत्रकारितेमध्ये जबाबदारी ही एक फार मोठा गुण असणं आवश्यक आहे. आणि प्रिंटिंग जे माध्यम आहे त्यांच्यावर त्यांनी सांगितलं की जी काही आपण लिहितो वृत्तपत्रामध्ये ते फॅक्च्युअल रिपोर्टिंग करा, असा हा संदेश दिला. धन्यवाद सर.